मुलाला कॉपी पुरवण्यासाठी म्हणून आलेल्या निलंबित नायब तहसीलदारावर अखेर गुन्हा दाखल झालाय। पाथर्डी तालुक्यातील तनपूरवाडी परीक्षा केंद्रावर निलंबित नायब तहसीलदार आपल्या मुलाला कॉपी पुरवण्यासाठी आलेला असताना त्याला पकडलं गेलं। अनिल तोरडमल असं या निलंबित नायब तहसीलदाराचं नाव आहे। आपल्या मुलाच्या परीक्षेदरम्यान त्याला कॉपी पुरवण्यासाठी संबंधित नायब तहसीलदार तिथे आला होता आणि त्याच्यावर अखेर आता गुन्हा दाखल झालेला आहे। अहिल्यानगरच्या पाथर्डी मधली ही घटना येऊन राहिले। तुम्ही शासकीय कर्मचारी आहेत का? तुमची ओळख सांगा। तुम्ही परीक्षा आय कार्ड कुठे? हे बघा, परीक्षा सुरू होऊन 15 ते 20 मिनिटं झाले, बरोबर? असं आहे का? इथलं CCTV फुटेज आहे समोर, लक्षात ठेवा साहेब। यांना पोलीस स्टेशनला घ्यायचं, मी फिरत देतो त्यांना पोलीस स्टेशनला घ्यायचं। तुमची ड्युटी नाही, पहिल्या पेपरपासून तुम्ही इथे येतात। हां, हे साहेब पूर्ण हे फोडणारा माणूस आहे। हो, तहसीलदार साहेब येते, महसूलचे कर्मचारी। आणखी तपशील घेणार आहोत। प्रतिनिधी उमर सय्यद आपल्याशी जोडले गेलेत, त्यांच्याकडून। उमर, नक्कीच रिद्धी, आपल्या पाल्याला कॉपी पुरवण्यासाठी पाथर्डी तालुक्यातील तनपुरेवाडी येथे अनधिकृतरित्या प्रवेश करणाऱ्या अनिल तोरडमल या अधिकाऱ्यावर अखेरकार गुन्हा दाखल झाला आहे। काल तनपुरेवाडी येथील परीक्षा केंद्रावर अनिल तोरडमल यांना केंद्रावरील कर्मचाऱ्यांनी अडवले होते। त्यांची विचारपूस करण्यात आली, मात्र त्यांनी सुरुवातीला उडवाउडवीची उत्तरे दिली होती, तर मी नायब तहसीलदार असल्याचे देखील सांगितले होते। दरम्यान पोलिसांनी त्यांना ताब्यात घेऊन अखेर काल रात्री उशिरा गुन्हा दाखल केला आहे। विशेष म्हणजे केंद्र संचालकांच्या फिर्यादीनुसार पाथर्डी पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता 2023 तसेच महाराष्ट्र विद्यापीठाच्या परीक्षांमध्ये होणाऱ्या गैरप्रकार प्रतिबंध करण्याबाबत अधिनियमन 1982 चे कलम 7 नुसार त्यांच्यावरती गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। काल 12वीचा पेपर होता। पाथर्डी तालुक्यातील तनपुरेवाडी या परीक्षा केंद्रावरती आपल्या मुलाला कॉपी पुरवण्याच्या उद्देशाने त्यांनी अनधिकृतरित्या प्रवेश केला होता आणि त्यानुसार अखेरकार या निलंबित नायब तहसीलदारावर जिल्हाधिकारी यांनी जे आदेश दिले होते त्यांच्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे। रिद्धी जी, उमर, धन्यवाद या सगळ्या माहितीसाठी।